नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आणि मम्मी निघालो मसळ्याला. आमचं एक छोटंसं काम होतं, त्यामुळे आम्ही कारनेच निघालो होतो. पण आमचे ड्रायव्हर काका म्हणाले की आपण जर आगरदांडा जेट्टीवरून दिघीला गेलो फेरी बोटनी तर आपलं साधारण अर्धा ते 1 तासाचं बाय रोड अंतर वाचेल आणि फक्त 15 मिनिटात आपण दिघीला पोहोचू. त्यामुळे आम्ही निघालो मुरुडच्या दिशेने. आणि मुरुडला जाताना आमच्या लक्षात आलं की माझी फ्रेंड आहे ती मुरुडमध्येच राहते. सो मम्मी म्हणाले की प्लीज आपण रिंकूला भेटून जाऊया. सो मी आणि मम्मी रिंकूच्या घरी गेलो. मम्मी ॲक्च्युली फर्स्ट टाईमच रिंकूच्या घरी गेली. सो आम्ही साधारण 15 ते 20 मिनिटे बसलो, गप्पा मारल्या. पण आम्हाला फेरीबोटचं टायमिंग्स माहिती नव्हतं, त्यामुळे आम्ही घाईघाईमध्ये पटकन निघालो आगरदांडा जेट्टीला. बाय बाय रिंकू. आणि फायनली आमची फेरीबोट मिस झाली. म्हणजे आम्ही पोहोचायच्या जस्ट 10 मिनिटे आधीच फेरीबोट निघून गेली होती. आणि नेहमी ॲक्च्युली 2 फेरीबोट्स चालू असतात असं आम्हाला समजलं, पण नेमकी काही कारणास्तव सध्या एकच बोट चालू होती. त्यामुळे आम्हाला दुसरी फेरीबोट येईपर्यंत एक साधारण अर्धा-पाऊण तास जेट्टीवरच वाट पाहावी लागली. अगदी 15 मिनिटांमध्ये आपण दिघीला पोहोचतो जर तुम्ही फेरीबोट घेतली तर. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर कधी श्रीवर्धनला जाण्याचा प्लॅन करणार असाल तर प्लीज आगरदांडा जेट्टीवरून दिघी फेरीबोट पकडा. तुम्ही बघू शकता कार, रिक्षा, बस सगळ्या काही फेरीबोटमध्ये बसतात. त्यामुळे आमचीसुद्धा कार खाली होती, ड्रायव्हर काका खाली होते, पण मी आणि मम्मी वर बसलो होतो. मी इथे तुमच्यासाठी टाईम टेबलसुद्धा दिलेला आहे स्क्रीनवरती, सो दॅट तुम्ही जर कधी ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही नक्की हे टाईम टेबल बघूनच जेट्टीवर पोहोचाल. त्यानंतर मला कडाक्याची भूक लागली होती, त्यामुळे आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने निघालो. आणि आम्हाला ॲक्च्युली कुठलं रेस्टॉरंट चांगलं आहे किंवा काहीच इन्फॉर्मेशन होती. पण मला जाता जाता एक बोर्ड दिसलं, तवसाळकर म्हणून खानावळ आहे आणि अमेझिंग अगदी रुचकर जेवण होतं. ऑफकोर्स मी व्हेजिटेरियनच प्रेफर करतो बाहेर गेल्यावरती. सो मी आणि ॲक्च्युली मंडे असल्यामुळे मी, मम्मी आणि ड्रायव्हर काकांनीसुद्धा व्हेजच थाळी घेतली आणि खूप सुंदर जेवण होतं. अशा प्रकारे आमचं मसाल्याचं काम झालं आणि पुन्हा एकदा आम्ही अलिबागच्या दिशेने निघालो. सो आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.